विधानसभेनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागलेत। मुंबई महापालिकेसाठी आता सर्व पक्ष जोरदार कामाला लागल्याचं चित्र आहे। शिवसेनेत शिंदे आता भाकरी फिरवणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। एकनाथ शिंदे मुंबईत भाकरी फिरवणार। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत फेरबदल। मुंबईत शिवसेना मजबूत करण्यावर एकनाथ शिंदेंचा भर। आगामी महापालिका निवडणुकांसाठी त्याबरोबरच विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे। मुंबईत ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व आहे। विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचे चिलेदार मोठ्या संख्येनं मुंबईत निवडून आले आहेत। मात्र केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यानं आता मुंबई महापालिकाही महायुतीकडेच असावी यासाठी हालचाली सुरू झाल्यात। विशेष म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील पक्ष स्वबळाची चाचपणी करतायत। त्यातीलच एक भाग म्हणजे आता शिवसेना अर्थातच शिंदेंचा पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतायत। मुंबईमध्ये ते भाकरी फिरवण्याच्या विचारात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख स्थगित होणार आहे। पक्षात प्रवेश करताना ज्यांना पद दिलं त्यांनी त्याला न्याय दिला का याची पडताळणी होणार आहे। मुंबईत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे। पदाधिकाऱ्यांबाबत अंतर्गत तक्रारी आणि नाराजीचा सूरही पाहायला मिळतोय। महापालिकेला फटका बसू नये म्हणून मुंबईत शिवसेनेत फेरबदल करण्याचा विचार आहे। जवळजवळ 250-300 युबीटीचे पदाधिकारी हे शिंदे साहेबांसोबत आले आणि तिथं भाषणात पण मी सांगितलं की हे शिंदे साहेबांबरोबर येत असताना आमचं धोरण हेच आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट झाले पाहिजे। मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असलेल्या फेरबदलांमध्ये मुंबईत मैदान कसं मारता येईल याचा सर्वाधिक विचार केला जात असल्याचं समोर येत आहे। नेमकी रणनीती काय असेल हेही आपण पाहूयात। समिती नवीन पदाधिकारी निवडणार आहे। मुलाखतींच्या द्वारे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल। प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। समिती एकनाथ शिंदेंना अहवाल सादर करणार आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे नियुक्त्या करणार आहेत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीतील कच्चा दुवा शोधून काढलाय। अर्थात नव्या नियुक्त्या संघटनात्मक हित लक्षात घेऊन करण्यात येणार आहे। त्याचा फायदा नक्कीच शिवसेनेला होईल असं म्हटलं जात आहे। मात्र पद गेल्यावर जे नाराज होतील त्यांच्या नाराजीचं काय आणि त्यातून पक्षाला मोठा फटका बसू शकतो हा यक्ष प्रश्न एकनाथ शिंदेंच्या समोर उभा राहिला आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।